कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे 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 राम 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे कवि वाल्मीका सारिखा मान्य ऐसा जय जय रघुवीर समर्थ प्रणम्य शीर्षा देवं गौरीपुत्रं विनायकम् आयुक्कामार्थसिद्धये ओळी घेऊन ये ना षष्टमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं गणपति न च विघ्न भयं तस्य विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गति जपे गणपति स्तोत्रं षड्विधमासे फलं लभते संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यः श्री नारद पुराणे देवी मंगल चंडिके हारिके विपदा हर्ष मंगलकारिके हर्ष मंगल दक्षे च हर्ष मंगलदायिके शुभ मंगल दक्षे च शुभे मंगल चंडिके मंगल मंगल दक्षे च सर्व मंगल मांगल्ये सदा मंगल दे देवी सर्वेषां मंगल पूज्य मंगलवारे च मंगलाभिष्टदेवते पूज्य मंगल भूपस्य मनुवंशस्य सन्त मंगलाधिष्ठिता देवी मंगलानां च संसार मंगलधारे मोक्ष मंगलदा सारे च मंगलधारे च पारे च सर्वकर्म प्रतिमंगलवारे पूज्य मंगल सुख प्रदे आज फाल्गुन शुक्र पौर्णिमा गुरुवार पौर्णिमा 1:30 लागली आणि शूलयोग
वणीज करणं आणि भद्रा आहे. भद्रा लागल्या 1:30 आणि भद्रा संपणार आहे रात्री 1:13. तर शास्त्र असं आहे की भद्रात होळी करू नये, पण भद्राच्या काही घटका सुटल्या की भद्रा शुभ होतात. म्हणून दुपारी 1 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ध्या भद्रा निघून गेल्या. त्यामुळे काही लोकांनी संभ्रम केला आहे होळीबद्दल. दाते पंचांग असं स्वच्छ सांगतं. दातेंनी पान नंबर 27वर खुलासा केला आहे. सगळ्यांच्या मनातला संभ्रम काढण्याकरता मुद्दा आधी होळीचा सांगतो आणि नंतर आपल्या तुकाराम महाराजांचं चरित्र आपण पाहू. याला होळी हा शब्द आहे. हुता शनी आणि दुसरं पौर्णिमा. आज अग्नीचं पूजन करायचं आहे, कारण याच्यापासून उन्हाळा तीव्र होणार. आपल्याकडे प्रत्येक 5ही तत्वांचं पूजन आहे. ज्येष्ठ महिन्यामध्ये पौर्णिमेला आपण वृक्षपूजन करतो, वनश्री. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुचं पूजन करतो. श्रावण शुद्ध पौर्णिमेला सागराचं पूजन करतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भाद्रपद शुद्ध पौर्णिमेला प्रौष्ठपदी करतो. म्हणजे सगळ्या देवतेंची सुरुवात 2.5 महिन्याचं चातुर्मास्य आणि नंतर पितृपक्ष. त्याच्यानंतर आश्विन पौर्णिमेला आकाश तत्वाचं पूजन करतो. आश्विन गेल्यानंतर माघामध्ये जलतत्वाचं पूजन करतो. पौषामध्ये शाकंभरी पौर्णिमा म्हणून पुन्हा वनस्पतींचं निर्माण झालेल्या पालेभाज्या त्याचं पूजन करतो. माघामध्ये थंड तत्वाचं म्हणजे जलतत्वाचं पूजन करतो. आणि फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला अग्नीचं पूजन करतो. अग्नीचं पूजन एवढ्या करता आहे त्याला शांत करायचं आहे की बाबा पुढचे जे 3 महिने आहेत ते आमच्यावर तुझा कोप होऊ नये. आता उद्यापासून उत्तर हिंदुस्थानामध्ये देवीला नैवेद्य दाखवतील म्हणून तुमच्याकडून प्रार्थना करून घेतली, रक्ष रक्ष जगन्माते. हे स्वरूपसुद्धा भगवतीचं आहे पण उग्र आहे. स्वरूप कसं आहे? उग्र आहे. म्हणून हुता शनी. आज संध्याकाळी होळी पेटवून पूजा करावी. काय करायचं आहे तर होळीला प्रदक्षिणा घालायची आणि एकदा शंखध्वनी करायचा. नारळ भाजून त्याचा प्रसाद घ्यायचा. तर नारळ हे फुटून जातं म्हणून आपल्या परंपरेत जळगाव जिल्ह्यामध्ये खोबऱ्याच्या वाट्यांची एक माळ करायची परंपरा होती. त्याप्रमाणे गाईच्या शेणाच्या गौऱ्या करायच्या, त्याला मध्ये छिद्र पाडायचं, त्रिकोण चौकोन असे करून त्या होळीला सुशोभित करायचं आणि साखरेचे हार घालायचा देवीला. आणि आपल्या घरामध्ये जेवढे कीटक आहे, ढेकूण, मच्छर, हे जे पिसवे, याच्या छोट्या छोट्या कणकीच्या प्रतिमा करायच्या. काही लोक काय करतात, घरातून ढेकून पकडतात आणि ते होळीत टाकून देतात. तर तसं टाकायचं नाही आहे. यांच्या प्रतिमा करायच्या आणि त्या अग्नीला देऊन द्यायच्या की यांच्यापासून आम्हाला उपद्रव व्हायला नको. ढेकूण, मच्छर, पिसवा आणि माशी हे 4 जीव असे आहे की माणसाच्या अन्नात गेले किंवा नुसतं घशात गेले तरी गडबड करतात, पोटात गेले तरी गडबड करतात. म्हणून त्या अग्निनारायणा या प्राण्यांपासून आमच्या मानवी जीवनाचं रक्षण कर, याच्याकरता पूजा आहे. नुसतं रंग उडवण्यात, गंमत करण्यात आणि कपडे फाडण्यात नाही आहे. तर आता काय झालं, लोकांनी अज्ञानानं त्याला वेगळं स्वरूप देऊन टाकलं आहे. थोडा गमतीचा प्रसंग आहे. आता या धुलीवंदन दुसऱ्या दिवशी या हुता शनीला वंदन करायचं आहे. त्याच्याजवळ गरम पाणी ठेवायचं, त्याच्याने स्नान करायचं आणि तिथली जी रक्षा आहे
की हे अग्निनारायणा, हे जगन्माते, आमचं रक्षण कर म्हणून कपाळाला लावायची. आणि कशा करता, तर भगवान ब्रह्मदेव, शंकर आणि सुरेंद्र म्हणजे विष्णू यांनी सुद्धा तुला वंदन केलं आहे. भू प्रदभव, हे होलिके देवे, ब्रह्मा विष्णू शंकर यांनी तुला वंदन केलं आहे. तू त्यांचंही रक्षण केलं आहे म्हणून आमचं रक्षण कर. सर्व भूत प्राणी मात्रांचं कल्याण कर आणि आम्हाला ऐश्वर्य दे. नंतर अभ्यंग स्नान करावं, चंदनाचा गंध, आंब्याचा मोर घालून मिश्रण घ्यावं. चंदन आणि आंब्याचं मोर पाण्यात घालायचं आणि त्याला ढवळायचं आणि ते पिऊन द्यायचं. कारण हे काय आहे, आतापासून वसंत उत्सव सुरू होतो. हा वसंत उत्सव, यामध्ये नृत्य, नाटक, गायन, वादन कार्यक्रम करून वसंत उत्सव साजरा करायचा आहे. होळी पौर्णिमा व धुलीवंदन हे लागोपाठ 3 दिवस अत्यंत कनिष्ठ आहे. याला करिदिन म्हणतात. या दिवशी कोणतंही शुभकाम करायचं नाही आहे. एकदा हिरण्यकश्यपूनं प्रल्हादाला अग्नीमध्ये जाळून टाकावं आणि म्हणून त्यावेळा होळी केली गेली. तर होळीचे सामान जे आहे ते चतुर्थ कर्मचारी मागतात आणि उद्या त्यांना काहीतरी भेटी द्यायच्या असतात. दुसऱ्या दिवशी वाजवणारे येतील, आता पुंगी वाजवणारे, गुरव, बँड, हे जे सगळे लोक आहेत करमणूक करणारे, यांना आनंदाने द्यायचं. कारण हे जगाची करमणूक करतात. म्हणून वसंत उत्सव हा अक्षयतृतीयेपर्यंत करतात लोक, आनंद उत्सव. म्हणून त्यावेळेस हिरण्यकश्यपूकडे हे लोक मागायला आले, आम्हाला होळी करायची आहे राजा. म्हणजे माझ्या प्रल्हादाला होळीत टाकून द्या. त्या अग्नीच्या तोंडामध्ये ढुंडी नावाची एक राक्षसी नसते. ही हे सगळं अपवित्र खाते. तुम्ही जे टाकाल, काही बाया काय करतात, म्हणजे तुम्हाला सांगून ठेवतो, आपल्याकडे असे आपले केस जे निघतात वेणीचे तेही ते अग्नीत टाकतात की मला लांब केस आले पाहिजे म्हणून. तसं काही होत नाही, तो एक भ्रम आहे. अग्नीच्या मुखामध्ये तुमच्या तोंडात केस गेला तर काय होईल, तसं अग्नीच्या मुखात केस टाकायचा नाही. एका बाईच्या गाईला आणि म्हशीला दूध येत नव्हतं. खूप औषध उपचार करून पाहिले. मी तिला म्हटलं तुझ्या केसांचे जेवढे केस निघतील त्याची एक हे बनव, दोरी, आणि गाईच्या आणि म्हशीच्या पायाला बांधून दे. आज तागायपर्यंत त्यांच्या घरी दूध कमी पडलेलं नाही आहे. कारण काही लोक म्हशीच्या गोठ्यामध्ये, ह्या काठेवाडी लोकांना हा उपाय माहिती असतो, म्हणून त्या केसाचा उपयोग कुठे सदुपयोग करायचा हे लक्षात ठेवायचं. कारण केस हा अत्यंत घशात गेल्यावर सुद्धा माणसाला यातना देतो. म्हणून या प्रल्हादाला ढुंडीनं तोंडात धरलं, अग्नी पेटवला आणि प्रल्हाद दुसऱ्या दिवशी जसे तसे बाहेर आले. ढुंडीनं विचारलं, प्रल्हादा तू कशामुळे बाहेर आला? म्हणे नारायण. त्यावेळेपासून ढुंडी उद्धरून गेली. हिरण्यकश्यपूने विचारलं, प्रल्हादा तू घरी आला, अग्नीने चटकाने दिला. म्हणे बाबा, जो नारायणानं नाव घेतो त्याला कधी चटकाच लागत नाही. आपलं तर बोलबोलणारे असतं. एकदम कुठे चालले जातो आपण. म्हणून याला अग्निनारायण असं म्हणतात. आज अग्नीचं स्मरण करायचं आहे. अग्नी नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, अग्नि नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण,
भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्री हरिनारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण भगवान की जय. जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र आपल्याला अनुभवायचं आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन 5 तत्वाचं आहे. संसारी जीवन, दुसरं संकटग्रस्त जीवन, संकटच संकट. तिसरं साधक जीवन, चौथं सिद्ध जीवन आणि 5वं संत जीवन. या 5 तत्वातून महाराज ओरपळून तळपळून साधना करून भगवंताच्या वैकुंठाला पोहोचले आहे. तुकारामांचं चरित्र एवढ्याच करता घ्यायचं आहे की जीवनामध्ये या संकटाला सावरून तारून भगवंताचं नाम नेतं आणि नाम शेवटी वैकुंठाला पोहोचवतं. हा सिद्धांत सांगायचा आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, तुमची आमची भेटी येथोनिया जन्म तुटी. मार्गी येता कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावाणी. रामकृष्णमुखी बोला तुका जातो वैकुंठा. एवढं 5 संघर्षमय जीवन साधून महाराज निघून गेले. तुकोबाचं घराणं प्रतिष्ठित होतं. लहानपणी जीवन सुखात गेलं. घरात सावकारी होती, त्याचा हा दोष भोगावा लागला. दोष कोणाला सुटत नाही. सावकारीचा दोष अत्यंत वाईट असतो. कारण त्याच्या मागे तळतळा, कोप, श्राप, बळजबरी. मोठा भाऊ सावजी, लहान बंधू कान्होबा, वडील वल्होबा, आई कनकाई, दोघंही साधू वृत्तीचे. वल्होबा परंपरेनं पंढरीची वारी करत, देवाची निरपेक्ष सेवा करत, म्हणून त्यांच्या पोटी तुकोबांचा जन्म झाला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं आख्यायिका आहे की ज्ञानोबा, नामदेवराय, सगळी संत मंडळी यात्रेच्या निमित्ताने देहूला आली. विश्वंभर बाबाची कीर्ती ऐकून नामदेवांना वाटले यांच्या घरी जन्म घ्यावा, म्हणून 8व्या पुढील जगद्गुरु तुकया अवतार नामायाचा संप्रदाय सकळांचा येथोनी निळोबाने लिहून ठेवलं. म्हणून आता या आख्यायिका म्हणतात. आणि संतांचं वचन आहे. संतांचं वचन कधीही खोटं नसतं. कोणत्याही संताच्या मुखातून परमात्मा अशुद्ध शब्द बाहेर पडू देत नाही. जर यदाकदाचित संताच्या तोंडातून शब्द निघून गेला, ज्ञानोबा सांगतात हा सच्चिदानंद बाबा मेला नाही असं म्हटल्यावर ते यमाला सत्यवान सावित्रीला तुझा नवरा जिवंत होईल असं म्हटलं, मग पाठवून द्यावं लागलं. संतांचं वचन देवाला यमालाही खोटं कर, पण तेवढा पॉवरफुल संत पाहिजे. आपल्या नशिबाने तसे काही राहिलेले नाही आहे, ते तिकडे आहे. म्हणून संकटग्रस्त जीवनात सगळे दिवस सारखे राहत नाही, लक्षात ठेवा. लवकरच आईवडिलांनी इहलोकीची यात्रा संपवली. वयाच्या 13व्या वर्षी तुकोबारायांच्या अंगावर संसार पडला.
4 वर्ष हैराण दुष्काळाचं संकट आलं. असं संकट आहे. 2 वर्ष सतत दुष्काळ पडला. तुकोबांची पत्नी रुक्माबाई अन्न करत गेली. थोड्या दिवसात मोठा मुलगा संतोबा निवर्तला. मोठा भाऊ सावजीची पत्नी वारली. अगोदरच संसार उदासणारे सावजी संसाराचा त्याग करून तीर्थयात्रेला निघून गेले. 4 वर्षात 5 जण गेले. किती दुःख सोसायचे. देणेकरी पैसे देत नव्हते, घेणारे मात्र त्रास देत होते. समाजात पद चालली होती. संसाराच्या तापाने तुकोबाराय हैराण झाले होते. मात्र वैराग्य मात्र स्थिर होतं. डोंगरात जाऊन संसार तापलो देवा, करी आता या कुटुंबाची सेवा. देवा तूच कर आता या कुटुंबाची सेवा. आता त्याच्यातल्या त्याच्यात साधक बनले तुकोबाराय. कर्मदोष देत संसाराचा गाडा चालवत तुकोबा भजनाला लागले. पहिली संगत भजन सुरू झाले. भजनानं पापाचा नाश होऊ लागला. हरिनामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. पळायला लागली विघ्न भराभर भराभर भराभर. नामदेवरायांचे भजन तुकोबाने म्हणायला सुरुवात केली. ज्ञानेश्वरीची पारायणं सुरू केली. भंडारा डोंगरावर जाऊन असंख्य एकनाथी भागवताची पारायणं सुरू केली. संसार सांभाळून रात्री कीर्तनकाराच्या कीर्तनात जाऊन टाळ हातात धरून भजन करू लागले. दुसरी पत्नी मिळाली, मात्र स्वभावानं रागीट होती. पैसे कर्जाऊ आणून व्यापार करण्याचा प्रयत्न केला, पण चित्त विठ्ठलाच्या भजनात रमण असल्यामुळे व्यापारात रस वाटला नाही. तुकोबारायांना मुले मात्र 6. पहिला महादेव, दुसरा विठोजी, तिसरा नारायण. हा नारायण जो आहे तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यावर जन्माला आला आहे. मुलगी कासाबाई, भागीरथी, शेवटची मुलगी गंगाबाई. तुकोबांनी 3 मुलीचे लग्न एकदम करून टाकले. अर्थात सध्याच्या पद्धतीने, साध्या पद्धतीने, म्हणजे चला उरकवा. आता जीवन सिद्ध, त्यांचं जीवन सिद्ध कसं झालं. हे मूळचे अवतारी पुरुष असल्यामुळे देवाचं ध्यान करीत डोंगरात राहत होते. एकदा 7 दिवस घरेत आले नाही म्हणून कानोबा शोधत होते. शेवटी त्यांना भामचंद्र पर्वतावर सापडले. भामचंद्र पर्वत म्हणजे प्रत्यक्ष शंकर आहे. कारण ज्ञान शंकराशिवाय कोणी देतच नाही. आणि हे लोक शंकराचा द्वेष करतात, त्यामुळे गडबड घोटाळ्याचं ज्ञान येऊन जातं. ज्ञानाची देवताच आहे. मूळ द्वारका आहे ना, तिथे भगवान श्रीकृष्ण मथुरेहून गेल्यावर शंकराची आराधना केली आहे. आणि मोठी द्वारका नंतर गेली. शंकर प्रसन्न झाले, जाय भाऊ काय करायचं कर, पण लक्षात ठेव तुला शेवटी या सगळ्या भोगाचा कंटाळा येईल असं सांगून टाकलं होतं शंकराने. गेले, सोन्याची द्वारका केली. जेव्हा पोरांनी दांगडो केला, आपण सुद्धा पोरांच्या दांगडोमुळे थकतो, डोक्याला हात लावून बसतो. भगवान म्हणे मी करेल सगळं. शेवटी देवालाही संतावाला सगळी द्वारका बुडवून टाकली. शंकराने आधीच सांगितलं होतं, तू सगळ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करशील, पण सुख हे प्रयत्नात असतं, पैशात नसतं.
पण कोणाला पटेल का? लोक सगळेच म्हणतात पैशाशिवाय काय होतं. पण त्याच्याकरता नियम सांगितले. शेवटी प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्याबरोबर होते. देवाचा साक्षात्कार झाला, जीवन सफल झाले. स्वतःच्या वाटेची वसुलीच्या वह्या इंद्रायणीत बुडून टाकल्या, अर्ध्या कानोबाला देऊन टाकल्या की हे काय आता तू व्याजाचा धंदा तू सांभाळ, माझ्या वाटेचं होतं ते सगळं बुडालं, मला आता काहीही चिंता नाही. आता संत जीवन शेवटचा टप्पा. तुकोबारायांनी सगळं आयुष्य कीर्तनात घालवलं. हरिभजने हे धवळ जग, चुकविला लाग कळीकाळाचा. शेवटचा सिद्धांत सांगताय, या कळीकाळाचा काळ चुकवण्याकरता मी हरिभजन केलं, नामस्मरणाच्या माध्यमातून भक्तीचा प्रचार केला आणि प्रसार केला. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. महाराजांच्या जीवनात अनेक घटना घडल्या. त्यात प्रमुख घटना म्हणजे शिवाजी महाराजांचा नजराणा न स्वीकारणे. 13 दिवस पाण्यात राहिलेल्या अभंगाच्या वह्या कोरड्या. चिंचवड मोर्या गोसावी यांच्याबरोबर गणपती बाप्पा व विठोबा जेवण घालणं. जसं नामदेवरायांनी घातलं तसं यांनी घातलं. मुंजोबाच्या काट्याच्या काठीनं मार खाऊन सुद्धा क्षमा प्रगट करणे. हा जो मुंजोबा होता, कीर्तनामध्ये शिवाजी राजे बदले असताना परचक्र परत करून देणे. स्वतः शिंगणापूरच्या शंकरात भोजन घालणे. शिंगणापूर देवाला तिथे शंकराला जेवण घातलं. शिवबा कासाराच्या बायकोनं उकळतं पाणी टाकल्यावर सुद्धा महाराजांनी तिला क्षमा केली. सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे कलियुगाच्या वयाच्या 42व्या वर्षी सहदेव वैकुंठाला गमन केले. इतके प्रसंग केले. निळोबांना तुकारामांनी वैकुंठ गमन केल्यावर निळोबांनी 42 दिवस अनुष्ठान केले. प्रत्यक्ष निळोबाला येऊन दर्शन दिलं. तुकयाचा धावा करतो. तुकयांनी निळोबांना प्रत्यक्ष भेट दिली, प्रसाद दिला. तुकारामाचे बंधू कानोबा यांना स्वप्नात भेट दिली. सुंदऱ्या उंबऱ्याच्या एक कानडी वाणी होता. गवारशेठ यांनी तुकारामांची सेवा केली होती. गवारशेठला सांगितलं होतं आपली अंतकाळी भेट होईल म्हणून गवारशेठ वारला तेव्हा तुकाराम आले होते. तुकोबांनी त्यानंतर वैकुंठ गमनांतर भेट दिली. बहिणाबाईंना पण म्हणजे त्यांची मुलगी तुकोबांनी स्वप्नात भेट दिली. संताजी जुनागडे यांच्या अंतकाळी प्रेतास मूठ माती द्यायला तुकाराम आले. तुकारामांची एक मुलगी भागीरथी वैकुंठ गमन झाल्यावर अत्यंत व्याकुळ झाली. तिला पण तुकारामांनी भेट दिली. वास्करांचे मूळ पुरुष मल्लाप्पा वास्कर महाराज यांना मंचर गावी ग्रंथाचा प्रसाद दिला. सगळ्या गावकऱ्यांसमोर खिडकीत ठेवलेल्या ग्रंथातून एक वही हवेतून मल्लाप्पाच्या हाती लागली. तीच वही म्हणजे वास्करांच्या घराण्याची मंचरी होय. ज्ञानी अज्ञानी बऱ्याच लोकांना तुकोबारायांनी स्वप्नात प्रत्यक्ष भेट दिली. अद्यापही भेटतात. स्वप्नात अनुग्रह होतो. आपला चारू आहे ना, त्याला माघ शुद्ध दशमीला गुरुवारीच मंत्र मिळाला आहे रामाचा. आजही आत्ता परवा ऑस्ट्रेलियात मिळाला. परवा सांगितलं मी तुम्हाला. ईश्वराला धरून चाललं की आपलं शरीर मन आणि बुद्धी शुद्ध होत जाते आणि शुद्ध होत झाली की त्याला यावंच लागतं. येतोच तो. सर्वांची संजीवनी समाधी आहे. पण तुकोबा सहदेव वैकुंठाला गेले. एक म्हण आहे, मकरा गुरु रडका चेला. दोघांचाही बोध वाया गेला. ज्ञानोबा, तुकोबाराय, नाथ महाराज, नामदेवराय हे सर्व सध्या भेटू शकतात. आता सुद्धा
पण त्याच्याकरता आपली साधना पाहिजे. 46 वाऱ्या झाल्या तरी स्वभाव सुधरत नाही, तर मग भेट कुठून होईल? कावळे गुरुजीने सांगितलेला दृष्टांत आहे. जगन्नाथ बुवा कीर्तन करीत होते, कावळे गुरुजी तिथे बसलेले होते. आम्ही जातो आमच्या गावा, महाराजांनी अभंग घेतला. यांनी विचारलं, म्हणे महाराज काय? म्हणे आता जायचंच आहे. आणि कीर्तन करून निघाले आणि रस्त्यात देह समोर साक्ष बसली आहे. यांनी खोटं सांगितलं असेल तर मला माहीत नाही, पण यांनी सांगितलं. साक्ष आहे, आत्ताची गोष्ट, साक्षीदार समोर आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, तुमची आमची भेटी येथून या जन्म. महाराजांनी इथे कीर्तन नागपंचमीला करावं उभं राहून. मला म्हणे दादा वाढव. मी पायावर पाणी घातलं तर 3दा मला नमस्कार केला, माझ्या पायावर पाणी नव्हतं. म्हटलं तुम्ही वारकरी आहात, वारी चुकवून दे हरी, असं हे तुकारामांचं चरित्र. आता बघा तुम्ही, साधना उपासना तेवढी पाहिजे. राम आपल्याला भेटायला येतील. शबरीने उपासना केली, रामाने दर्शन दिलं. मला भेटायला तुझ्या पतीला पाठव. सुदामाच्या पत्नीला दारापुढे येऊन स्वतः सांगितलं. सुदाम जायला तयार नव्हते. विदुरांच्या घरी उद्धवाच्या बरोबर निरोप पाठवला की त्याला म्हणावं मैत्री ऋषीच्या घरी जा आणि माझी कथा ऐक. संतांना महाराज ही पदवी आहे. महाराज कोणाच म्हणावं? शंकराचार्यांनी सांगितलं आहे. जो शत्रूचा संहार करतो, संपूर्ण पृथ्वीचं राज्य भोगतो, त्याला राजा म्हणतात. उलट जो शत्रूला मारत नाही, पृथ्वीचा उपभोग घेत नाही, त्यांना महाराज म्हणतात. तुकाराम महाराज, रामदास महाराज, नामदेवराव महाराज शत्रूंचा संहार करतात, त्याचा उद्धार करून टाकतात. आणि किती वैभव मिळालं तर त्याचा भोग घेत, म्हणून ते महाराज आहे. आता कोणी महाराज होऊन जात. भजे तळणाऱ्यालाही महाराज म्हणतात लोक, स्वयंपाकालाही महाराज म्हणतात. आमच्याकडे एक भैया होता, त्यालाही सगळेजण महाराज म्हणायचे. महाराज शब्दाची, म्हणून वारकरी संप्रदायांनी बुवा शब्द लावून घेतला होता. महाराज फक्त ज्ञानोबा, पण सगळ्यांनी तो बुवा काढून टाकला आणि महाराज चिटकवून घेतला. चिटकून चिटकत नाही, ते आत असावं लागतं. 6 शत्रू ज्याने जिंकले, जो स्वानंदाच्या साम्राज्यामध्ये उपभोग घेतो, तो महाराज. तुकोबा, ज्ञानोबा असं म्हणतात. काय करील नोहे महाराज, परी पाहिजे बीज शुद्ध अंगी, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. महाराजांचा जन्म मृत्यूलोकी, दुजी उपमा न ढळे इहलोकी. भवसिंधू बांधला सेतू जेणे, अनाथा दिना कारणे निळोबा राय. तुकाराम महाराज म्हणतात, दिनास महाराज म्हणू नका. जे दीन आहे त्यांना महाराज म्हणायचं नाही. म्हणविता हरिदास कारे नाही लाज, दिनासी महाराज म्हणसी हिना. आता तर लोक कोणालाही महाराज म्हणून घेतात. शेव तळणारा, भज तळणारा, गंजडी गुंजडी, म्हणून ते म्हणतात असे तुकोबा. आणि परवा तुकाराम महाराजाच्या बीजेला, तुकाराम बीजेला शनिवारी, आज गुरुवार, उद्या प्रतिपदा आणि परवा तुकाराम बीज. आपण आणखीन तुकाराम महाराजांचं स्मरण करू. उद्या व्यासांचं वर्णन ऐकायचं आपल्याला. व्यासो नारायण हरी, ज्यांची आपण पूजा करतो आणि जे जगाचे गुरु आहेत. गोपाल कृष्ण भगवान सत्यगुरु राये कृपा मज केली.
सापडविले वाटे जाता गंगा स्नाना भोजना मागती तुप पावशेर काही कळे उपजलांतराय राघव चैतन्य केशव चैतन्य बाबाजी आपुले सांगितले नाम